नमस्कार मंडळी. आलो होतो वालदेवी पाठावर. तर घरी बसल्या म्हटलं फिरून यावा. बापा भरपूर पाणी चालू आहे. अरे पाटाला लय पाणी आहे आणि आपल्याला जायचं आहे ते बाजूला. रस्ता बघायला लागला आता. पाटाला पाणी भरपूर आहे. त्यांच्या कान पाठवते ते बाजू जायला. पाणी जास्त आहे त्याच्यामुळे मग एकच बाजून चाललो. बघू जर काय भेटलं ते. खडकावरून हळूहळू चालायला लागत आहे कारण पाण्यामुळे शेवाळ जास्त व्हायला राहते. त्याच्यावरून पाय सटकला का जाम बेकार पडत आहे. खालची जागा पूर्ण खडकाळ आहे. एवढं जोरात लागत का सांगायचंच नाही. पाणीला खडोळ आहे पण असे काय काय ठिकाणी मासे अटकेल राहते. त्या बाजूला जागा दिसत आहे पण जर कधी अचानक पाय सटकला तर यांच्या डायरेक्ट नदीत जाईल खाली. त्याच्यामुळे रिस्क नाही घ्यायची. चालत चालत थोडं पुढं आलो आणि इथून नजारा भारी दिसत होता. मग म्हटलं थोडं बसून थोडा नजाऱ्याचा आनंद घेतला. एक गोष्ट सांगतो, पावसाळ्यात फिरण्याची जी मजा आहे ना ती मजा दुसऱ्या सीझन मध्ये कुठंच येत नाही. आणि पावसाळ्यात वातावरण असं हिरवंगार होतं, त्यात पाणी वारा एकच नंबर. पुढं जाण्यासाठी उठलो आणि अचानक नजर गेली. अरे खाली बघा, गवतात खेकट चालली होती. तर बघत राहिलो आणि विचार आला म्हणून चला धरायला जाऊ. लगेच धरायला निघालो. बघू भेटत आहे का. तर ही बघा इथे लपली. अरे पळाली. यांच्यात पकडायला लागल. थांब अरे थांब. अरे हे बघा पुरी काळे तर लय बारीक आहे. त्याच्यामुळं आपण तिला आता सोडून देऊ पाण्यात. अरे बड़ा कमजोर लेग पीस है. चला मग. तर बघा पिकनिकसाठी एक नंबर स्पॉट आहे. तर कोणाला यायचं असेल तर आपल्या वालदेवी डॅमजवळ जो पाटबंधारा आहे त्याच्या खाली आहे. आणि पूर्ण हा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर मग.